आपण एका अतिशय ओळखीच्या परिस्थितीपासून सुरुवात करूया. म्हणजे घराच्या हॉलमध्ये शांत बसलेला एक माणूस आपण अनेकदा पाहतो, जो वरवर पाहता टीव्ही बघत असल्यासारखा वाटतो, पण आतून तो प्रचंड अस्वस्थ असतो. बरोबर आहे. हो ना, कारण त्याच्या एका बाजूला त्याची आई असते आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको. आणि तो या दोघांच्या मध्ये असा काही अडकलेला असतो की तो स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. नक्कीच, ही खूपच कॉमन अवस्था आहे. आणि या रोजच्या भावनिक ताणतणावात त्याला असं वाटायला लागतं की तो ना पूर्णपणे आईचा राहू शकलाय, ना पूर्णपणे बायकोचा. ही अवस्था म्हणजे हातात दोन अत्यंत नाजूक काचेच्या वस्तू धरल्यासारखी असते. अरे बापरे, हे खूपच अचूक उदाहरण दिले तुम्ही. म्हणजे बघा ना, तुम्ही एक वस्तू सावरण्याचा प्रयत्न करता तोवर दुसरी हातातून निसटायला लागते, आणि दुसरी पकडायला जाता तर पहिली जमिनीवर पडून फुटेल की काय अशी प्रचंड भीती वाटते. दोन्ही वस्तू तितक्याच महत्वाच्या असतात. अगदी बरोबर. दोन्ही जीवापाय जपायच्या आहेत, पण दोन्ही एकाच वेळी सावरताना त्या माणसाची मात्र आतून प्रचंड दमछाक होते. हो. आणि या सगळ्या भावनिक गुंतागुंतीमध्ये आपण एक गोष्ट अतिशय शांतपणे समजून घेतली पाहिजे. कोणती? ती म्हणजे या सगळ्यात त्या मुलाची काहीच चूक नसते. तो कोणत्याही वाईट हेतूने वागत नसतो. तो फक्त आणि फक्त समतोल राखण्याचा, म्हणजे एक सुरक्षित बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत असतो. दोघांनाही न दुखवता घर कसं शांततेत चालवता येईल, हाच त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. खरंय. पण मग अडचण कुठे येते? अडचण अशी आहे की दोन भिन्न विचारसरणीच्या आणि दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या व्यक्तींना एकाच वेळी 100% खुश ठेवण्याचा हा जो अट्टाहास आहे ना, तोच मुळात अनैसर्गिक आहे. अच्छा. हो. माणसाचा मेंदू अशा प्रकारच्या सततच्या तणावासाठी डिझाईन केलेला नसतो मुळी. पण मग रोजच्या आयुष्यात हा समतोल साधताना नेमकं चुकतं कुठे? कारण आपण नेहमी अशी दोन उदाहरणे पाहतो जी जवळजवळ प्रत्येक घरात ऐकायला मिळतात. कोणती उदाहरणे? आईची बाजू पाहिली तर ती म्हणते, लग्नानंतर माझा मुलगा पूर्ण बदलला. तो आता आधीसारखा राहिला नाही, माझे काही ऐकत नाही. बरोबर. आणि अगदी त्याच वेळी बायकोची बाजू पाहिली तर तिचीही एक ठोस तक्रार असते. ती म्हणते, तो कधीच माझ्या बाजूने उभा राहत नाही. घरात काहीही झालं तरी तो नेहमी गप्प बसतो. या दोन्ही तक्रारी वरवर ऐकायला सोप्या वाटतात. हो, पण त्यामागे खूप मोठं भावनिक ओझं असतं. नक्कीच असतं. आणि इथेच त्या मुलाची खरी ओढाताण सुरू होते. या दोन वेगवेगळ्या अपेक्षांच्या मध्ये अडकलेला माणूस जेव्हा सततच्या संघर्षाला सामोरा जातो, तेव्हा तो भांडण टाळण्यासाठी अनेकदा एक सोपा आणि बचावात्मक मार्ग निवडतो. तो मार्ग म्हणजे शांत राहण्याचा. अगदी बरोबर. त्याला वाटतं की आपण काही बोललोच नाही तर कदाचित विषय तिथेच थांबेल. पण शांत राहिल्याने प्रश्न कधीच सुटत नाहीत. ते फक्त आतल्यात धुमसत राहतात. म्हणजे तो गप्प राहतो तेव्हा परिस्थिती आणखी बिघडते. हो, कारण जेव्हा तो शांत राहतो तेव्हा आईला वाटतं तो बायकोच्या बाजूने गप्प आहे आणि बायकोला वाटतं तो आईला पाठीशी घालण्यासाठी गप्प आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण प्रॅक्टिकली विचार करूया. बोला. जर त्या मुलाने स्पष्ट सांगितलं की मला हे अनकम्फर्टेबल वाटतंय किंवा एखाद्याची चूक दाखवून दिली, तर लगेचच त्याला टोमणे ऐकावे लागतात. कसे टोमणे? आईकडून ऐकायला मिळतं की तुला बायकोची बाजू घ्यायची आहे म्हणून तू असं म्हणतोयस, किंवा बायकोकडून आरोप होतो की तुला नेहमी तुझ्या आईलाच सपोर्ट करायचा आहे. हे खूपच कॉमन आहे. मग त्या परिस्थितीत त्या साध्या संवादाचा काहीच उपयोग होत नाही ना. तिथे गप्प राहण्यास त्याला सेफ वाटतं. म्हणजे रोजच्या कटकटीपेक्षा शांत राहिलेले कधी चांगले नाही का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि याच भीतीमुळे बहुतांश लोक शांत राहणं पसंत करतात. पण गप्प बसण्याने जी शांतता मिळते ती खरी शांतता नसते. मग ती काय असते? ती फक्त वाद पुढे ढकलण्याची एक तात्पुरती सोय असते. बघा, जेव्हा माणूस गप्प बसतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला त्यांच्या मनाप्रमाणे अर्थ काढण्याची मोकळीक देतो. म्हणजे गैरसमज वाढायला जागा मिळते. अगदी. समजा एखाद्या विषयावर घरात मतभेद झाले आणि तो माणूस शांत राहिला, तर आई आणि बायको दोघीही आपापल्या असुरक्षिततेनुसार त्या शांततेचा अर्थ लावतात. खरंय. त्यामुळे साध्या शब्दात आपली भूमिका मांडणं आवश्यक असते. सगळ्यांना एकाच वेळी खुश ठेवणं अशक्य आहे हे आधी मान्य करायला हवं. शांत राहून तुम्ही वाद टाळत नसता, तर तुम्ही फक्त गैरसमजांना खतपाणी घालत असता. म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण प्रश्न जास्त गुंतागुंतीचे करतो. पण मग भूमिका मांडायची म्हणजे नेमकं काय करायचं? कारण एखाद्या वादात शेवटी कुणाची तरी बाजू घ्यावीच लागते ना. इथेच पक्षपात न करता निष्पक्ष राहणं महत्वाचं आहे. फेवर करणे आणि फेअर असणे यात खूप मोठा फरक आहे. हा फरक जरा सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. जेव्हा तुम्ही फेवर करता तेव्हा तुम्ही व्यक्ती बघून निर्णय घेता, पण जेव्हा तुम्ही फेअर असता तेव्हा तुम्ही परिस्थिती बघून निर्णय घेता. अच्छा.
म्हणजे व्यक्ती महत्वाची नाही तर परिस्थिती महत्वाची. बरोबर. जिथे आई बरोबर आहे तिथे तिची बाजू घेणे आणि जिथे बायको बरोबर आहे तिथे तिची बाजू अत्यंत शांत टोनमध्ये घेणं आवश्यक आहे. आवाज न वाढवता आदराने पण ठामपणे आपली भूमिका मांडता आली पाहिजे. हे निष्पक्ष राहणं ऐकायला सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात खूप कठीण असतं बरं का. हो, ते तर आहेच. कारण कोणत्याही संवादात अचानक भूतकाळ आणि तुलनेचा शिरकाव होतो. अनेकदा संवादात असे वाक्य येतात, माझी आई असं करत होती किंवा तुझी आई सतत असं बोलते किंवा आमच्या घरात असा स्वयंपाक असायचा. अशा वाक्यांनी तर परिस्थिती आणखीनच बिघडताना दिसते. तो माणूस कदाचित एका साध्या हेतूने हे सांगत असेल, पण त्याचे परिणाम भयंकर होतात. घरातली ही तुलना एखाद्या जुन्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी असते. बापरे, इतकी गंभीर असते ही गोष्ट. हो, कारण जेव्हा तुम्ही दोन व्यक्तींची किंवा दोन घरच्या पद्धतीची तुलना करता, तेव्हा तुम्ही फक्त एका सवयीची किंवा कामाची तुलना करत नसता. तुम्ही कळत नकळत त्यांच्या अस्तित्वाला आवाहन देत असता. हे थोडं खोल झालं. म्हणजे बघा, जेव्हा एक नवरा म्हणतो की माझी आई हे काम या पद्धतीने करते, तेव्हा बायकोच्या मनात तू पुरेशी नाहीस असा संदेश जातो. अच्छा. तिचा मेंदू याला एक धोका म्हणून स्वीकारतो. म्हणजे तो माणूस फक्त एक सोपी पद्धत सांगण्याचा किंवा स्वतःच्या सवयीचा संदर्भ देण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीच्या आत्मसन्मानावर हल्ला असा घेतला जातो. अगदी तसंच. आणि हे दोन्ही बाजूनी होतं बरं का. आई ज्या वातावरणात वाढली किंवा तिने ज्या पद्धतीने संसार केला, ती पद्धत बायकोची असेलच असे नाही. बरोबर आहे. आणि बायको ज्या पिढीतून आली आहे, तिचे आधुनिक विचार आईला लगेच पटतील असंही नाही. तुलना पूर्णपणे थांबवणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. म्हणजे तुलना करायचीच नाही. नाही, आपण तुलना नको करूया, आपण आपल्या पद्धतीने गोष्टी हँडल करूया, हे स्पष्टपणे सांगण्याला शिकले पाहिजे. जेव्हा तुलना थांबते, तेव्हा प्रत्येक समस्येकडे एका स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागते. हां, हे पटतंय. पण जेव्हा आपण ही तुलनेची सवय थांबवतो आणि निष्पक्ष राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक नवीनच अडचण समोर येते. कोणती? तो माणूस घरातल्या 2 महत्वाच्या स्त्रियांना खुश ठेवण्यासाठी इतका वेळ घालवतो की तो स्वतःच्या अस्तित्वाचाच विचार करणं सोडून देतो. तो सतत फक्त मध्यस्थाची भूमिका निभावत राहतो. आणि इथेच आपण चुकतो. कसं? काय होते नेमकी चूक? सगळ्यात मोठी चूक ही असते की तो माणूस स्वतःच्या भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. हां. मी ॲडजस्ट केलं तर सगळं ठीक होईल किंवा माझ्या एकाच्या गप्प बसण्याने जर घरात शांतता राहत असेल तर राहू दे, या आशेवर तो जगत राहतो. खरंय. अनेक पुरुष असाच विचार करतात. हो, तो स्वतःच्या इच्छा, स्वतःचे विचार, स्वतःचा ताण कुठेतरी बाजूला ठेवतो. पण आतून तो प्रचंड थपतो आणि फ्रस्ट्रेटेड होतो. त्याला वाटतं की सतत तडजोड करणे हेच त्याचे एकमेव कर्तव्य आहे. म्हणजे तो स्वतःलाच विसरतो. अगदी. या प्रोसेसमध्ये तो स्वतःला इतका गृहीत धरतो की त्याला स्वतःच्या आवडीनिवडीही आठवत नाहीत. पण जर त्याने स्वतःच्या भावना मांडल्या तर पुन्हा तू असा कसा स्वार्थी वागू शकतोस असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही भीती असतेच. मग त्याने स्वतःच्या भावना कशा मांडाव्यात जेणेकरून नवीन वाद होणार नाही? कारण जर तो स्वतःबद्दल बोलायला गेला तर तो विषय पुन्हा मी विरुद्ध तुम्ही असा होऊ शकतो. स्वतःच्या भावना मान्य करणं आणि त्या स्पष्टपणे सांगणे याला स्वार्थीपणा म्हणत नाहीत. त्याला इमोशनल क्लॅरिटी म्हणतात. इमोशनल क्लॅरिटी. हो, त्याला स्वतःला आधी हे मान्य करावं लागेल की त्यालाही या सगळ्यातून भावनिक त्रास होतोय. बरोबर. मला या परिस्थितीमुळे प्रेशर वाटतोय किंवा मला या विषयावर विचार करायला थोडा वेळ हवा आहे, असे स्पष्ट सांगणे म्हणजे कमकुवतपणा नसून ती संवादातील स्पष्टता आहे. स्वतःच्या भावनांना योग्य शब्द देणे हे कोणत्याही निरोगी नात्याचे लक्षण आहे. म्हणजे दुसऱ्याला दोष न देता स्वतःची अवस्था सांगायची. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही मला त्रास देताय असं न म्हणता मला त्रास होतोय असं म्हणता, तेव्हा तुम्ही कोणावरही आरोप करत नसता. तुम्ही फक्त तुमची अवस्था सांगत असता. हा फरक खूप महत्वाचा आहे. तू असं वागतेस ऐकण्यापेक्षा मला असं वाटतंय हे वाक्य समोरच्याला डिफेन्सिव्ह करत नाही. नक्कीच. हे सगळं लॉजिकली पटतंय, पण रोजच्या जगण्यात या गोष्टी प्रत्यक्षात कशा आणायच्या? या सगळ्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी काही प्रॅक्टिकल उपाय आहेत का? अतिशय स्पष्ट असे काही उपाय आहेत जे रोजच्या जीवनात वापरता येतील. सांगा ना. पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे बाउंड्रीज किंवा मर्यादा निश्चित करणे. प्रत्येक गोष्टीत पडू नका. अच्छा. तुमची जबाबदारी नसते. पण जर त्याने मध्यस्थी केली नाही तर घरातलं वातावरण आणखी बिघडणार नाही का? म्हणजे त्या दोघी कदाचित एकमेकीशी बोलणं सोडून देतील किंवा तो वाद इतका वाढेल की शेवटी त्यालाच त्यात पडावं लागेल. सुरुवातीला नक्कीच असं वाटेल की शांतता बिघडतीये, कारण दोघांनाही तुमच्या मध्यस्थीची सवय झालेली असते. पण मर्यादा घालणे म्हणजे दुर्लक्ष करणे नाही. मग काय आहे?
ती एक कॉन्शियस चॉईस आहे. जेव्हा तुम्ही हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही दोघींनी तो सोडवावा अशी माझी इच्छा आहे, असा संदेश कृतीतून देता, तेव्हा तुम्ही त्यांना एकमेकींशी थेट संवाद साधायला भाग पाडता. म्हणजे त्यांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवू देणं. हो, यातून त्यांचे स्वतःचे एक समीकरण तयार होते. सुरुवातीचा काळ कठीण असतो, पण दीर्घकालीन शांततेसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना त्यांच्या नात्याची जबाबदारी घ्यायला शिकवणं हा मुद्दा पटण्यासारखा आहे. मग दुसरा उपाय काय? दुसरा उपाय म्हणजे स्पष्ट पण वेगळा संवाद. वेगळा संवाद. हो, एकाच गोष्टीवर दोघांशी वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं खूप गरजेचं असतं, कारण दोघांच्या भावनिक गरजा पूर्णपणे वेगळ्या आहेत. कशा वेगळ्या? बघा, आईला सांगा, तू अजूनही माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहेस. तिला तिच्या सुरक्षिततेची जाणीव करून द्या, कारण आईला आपला मुलगा दूर जाण्याची भीती असते. बरोबर. आणि बायकोला सांगा, मी तुझ्यासोबत आहे, पण मला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात. तिला तिच्या प्राधान्याची म्हणजे प्रायोरिटीची कल्पना द्या. म्हणजेच मेसेज एकच आहे, पण तो समोरच्याच्या भावनिक गरजेनुसार कस्टमाइज करणं गरजेचं आहे. आईला सुरक्षितता हवी आहे आणि बायकोला प्राधान्य. अगदी बरोबर. पण मला सांगा, प्रॅक्टिकली हे करताना मी दुटप्पी वागतोय अशी भावना त्या मुलाला येणार नाही का? कारण तो एकाला वेगळं आणि दुसऱ्याला वेगळं सांगतोय. नाही. दुटप्पी वागणे म्हणजे एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरं सांगून फसवणूक करणे. इथे आपण फसवणूक करत नाही आहोत. आपण सत्यच सांगत आहोत, फक्त त्यांच्या भावनिक गरजा समजून घेऊन त्यानुसार संवादाची भाषा बदलत आहोत. हा डिप्लोमसीचा भाग आहे, ढोंगीपणाचा नाही. अच्छा, हा दृष्टिकोन चांगला आहे. आणि तिसरा उपाय म्हणजे आदर आणि वेळ. आईला आदर आणि बायकोला सन्मान द्या. दोघांच्या भूमिका वेगळ्या आहेत हे मान्य करा. आईची जागा बायको घेऊ शकत नाही आणि बायकोची जागा आई घेऊ शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. हो, आणि हे सगळे एका दिवसात ठीक होणार नाही. त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. नात्यांमध्ये संयम हा सर्वात महत्वाचा घटक असतो. खरंय. आजच्या या पूर्ण चर्चेचा सारांश एका ओळीत सांगायचा झाला तर हा प्रश्न कोण जिंकतो याचा नसून समतोल कसा राखायचा याचा आहे. नक्कीच. आई आणि बायको यांच्यात स्पर्धा नाही, तर ते एकाच कुटुंबाचे दोन महत्वाचे आधारस्तंभ आहेत. योग्य पद्धतीने आणि संयमाने हाताळल्यास नाते तुटत नाही तर अधिक मजबूत होते. आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा. कोणता? कधीकधी कुटुंबाला जोडण्यासाठी तुम्हाला स्वतःची जागा आणि स्वतःचा आवाज आधी शोधणे गरजेचे असते. जोपर्यंत तुम्ही स्वतः आतून शांत आणि स्पष्ट नसता, तोपर्यंत तुम्ही बाहेरचा कोणताही गुंता सोडू शकत नाही. स्वतःची काळजी घेणे हा कुटुंबाची काळजी घेण्याचाच एक भाग आहे. किती खरा विचार आहे हा. स्वतःला सावरल्याशिवाय इतरांना सावरता येत नाही. अशावेळी एका मुलाने नेमकी काय भूमिका घ्यायला हवी यावर नक्की विचार करा आणि कमेंटमध्ये सांगा. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी अमृत मंथनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.